अनिकेतजी, आज ती वेळ येऊन ठेपलेली आहे की ज्या वेळेला भाजपवरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मगासपासून जी सर्व प्रवक्त्यांबरोबर आपली चर्चा झाली त्यात एक महत्त्वाचा आरोप करण्यात आला, तो म्हणजे थेट निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रियेवरती केलेले प्रश्नचिन्ह यावरती आता थेट उत्तर कधी केव्हा कसं मिळणार, जेणेकरून मतदारांचा पुन्हा एकदा विश्वास हा या मतदान प्रक्रियेवरती निवडणूक आयोगावरती होऊ शकेल। कारण आजपर्यंत आपण केवळ पुरावे मागत होतात, म्हणजे भाजप हा पुरावे मागत होता, आज राहुल गांधींनी पुरावे सादर केलेले आहेत। अनिकेतजी, विशालजी, हे पुरावे खरोखर यांना पुरावे म्हणता येईल का, हा पहिला प्रश्न आहे। आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 5 लोकसभा लागोपाठ काँग्रेस जिंकत आलं। महाराष्ट्रात 35 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, कर्नाटकमध्ये 27 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, आंध्र प्रदेशमध्ये 26 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं। तेव्हा कधी यांना घोटाळा कुठला मतांचा आठवला नाही का? म्हणजे जेव्हा त्यांचं सरकार सातत्याने आलं सत्तेत तेव्हा सर्व चांगलं आहे। जेव्हा भाजप आता सत्तेत आलं, आणि भाजप सत्तेत का आलं, कारण भाजप विकासावरती विश्वास ठेवतं, भाजप लोकांचे प्रश्न फील्डवरती उतरून सोडवतं आणि लोकांसाठी झटतं। त्यामुळे लोकांनी दिलेला हा कौल आहे। आणि तुम्हाला जर रडीचा डाव करायचा आहे तर खुशाल करा। तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, जर तुम्हाला खरोखर संशय वाटत असेल तुम्ही न्यायालयात जा, तुम्ही ह्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन याच्यातून काही साध्य होणार नाही। दुसरा विषय असा की जे सुषमाताई म्हटल्या की मी कायद्याची प्राध्यापक आहे, तुम्ही असाल सुषमाताई कायद्याच्या प्राध्यापक, परंतु मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जेव्हा तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करतात आणि तुमच्याच वर्गातला एखादा आपला स्टुडंट परीक्षा देतो अभ्यास न करता आणि नापास होतो आणि तुमच्यावरती दोष ठेवतो की तुमच्यामुळे नापास झाला, तुम्हाला कसं वाटेल? तसंच राहुल गांधी करतायत, अभ्यास कुठलाच करायचा नाही, लोकांचे प्रश्न सोडायचे नाही आणि परीक्षेत नापास झालं म्हणजे इलेक्शनमध्ये तुम्ही फेल झाला की मग अशा स्वरूपाचे उलट सुलट आरोप करत सुटायचे। मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही खरोखर जनतेचे प्रश्न सोडाल, लोकांचे प्रश्न सोडाल, लोक तुम्हाला मतं देतील, परंतु तुम्हाला फक्त आरोप करण्यासाठी आरोप करायचे आहेत। कधी ईव्हीएम, कधी इलेक्शन घोटाळा, कधी वोट चोरी, अशा स्वरूपाचे आरोप खुशाल तुम्ही करत जावा। तुम्हाला इलेक्शन कमिशनने देखील बोलवलं आहे, आमंत्रण दिलं आहे, तुम्हाला काय तुमचं घराणं आहे तिथे मांडा, न्यायालयात मांडा आणि तथ्य असेल तर न्यायालय तुमच्या बाजूने निकाल देईलच। परंतु अशा स्वरूपाचे बेताल वक्तव्य जर तुम्ही करत राहाल तर सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारे तुम्हाला फटकारलं आहे त्याचप्रमाणे वारंवार तुमची दशा होणार आहे। नंबर 1 चा मुद्दा, अजून एकच 10 सेकंड घेतो फक्त, तिथे राहुल गांधी आपल्या संविधानिक संस्था म्हणजे निवडणूक आयोगावरती आरोप ठेवतायत। 1 सेकंड ताई, राहुल गांधी निवडणूक आयोगावरती आरोप ठेवतायत आणि इथे काँग्रेसचे प्रवक्ता पवार साहेब न्यायालयावरती आरोप ठेवतायत। न्यायालय देखील एक स्वतंत्र संविधानिक संस्था आहे, त्यामुळे काँग्रेसचा एकंदरीत कल असा आहे की या देशातील सगळ्या संविधानिक कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटीजवर गालबोट ठेवायचं, त्यांच्यावर बेछूट बेलगाम आरोप करायचे आणि कुठेतरी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, अशा स्वरूपाची भाषा हे सातत्याने करतात। बरोबर आहे, हे खरं आहे की खोटं हनुमान पवार मान्य करतात का? मी आपल्याकडे येईल हनुमंतजी। तत्पूर्वी सुषमाताई मला माहित नाही, एक सेकंड, सुषमाताई तुम्ही कुठली बिर्याणी खाऊन तुम्हाला अपचन झालंय मला माहित नाही, परंतु सातत्याने बिर्याणीचा विषय काढण्यात काय अर्थ राहतो? जर बिर्याणी अपचन होत असेल तर बिर्याणी खाऊ नका। वेळ कमी आहे त्यामुळे फटाफट मला ते 2-3 मुद्दे आपल्या समोर ठेवायचे। एक की एवढा सगळा म्हणजे आधी आम्ही लोकसभेला जिंकलो, मग आम्ही विधानसभेला काय निकाल आले आपण सगळ्यांनी बघितले, पण त्यानंतरच्या जेवढ्या काही निवडणुका झाल्या, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आम्ही सगळे जिंकलो, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आम्ही जिंकलो, अहो सिनेटमध्ये तर चक्क यांना भोपळा मिळाला, सिनेटचे सगळे अख्खे मुंबईच्या सीट्स आम्ही काढल्या। हे फार विशेष आहे। आता हा बदल कसा काय झाला याचं उत्तर अजूनही त्यांना नीटचं देता येत नाहीये। एक दुसरं महत्वाचं की स्वायत्त संस्थेवर तुम्ही आक्षेप घेऊ नये किंवा स्वायत्त संस्थांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे वगैरे, खरंच स्वायत्त संस्थांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलेलं आहे का? अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्ता विभाजनाचा सिद्धांत आपल्या संविधानाने स्वीकारलेला होता, मात्र ईडी आणि सीबीआय आता घरगड्यासारखे पाणी भरतात। हे अनिकेत निकम ज्या कोर्टामध्ये वकिली करतात त्या कोर्टाच्या शीर्षस्थानी असणारा आदरणीय सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आहे, ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आहे। प्लीज लेट मी फिनिश, मी तुमच्यामध्ये अजिबात बोललेली नाहीये। काँग्रेसची सरकार असताना सीबीआय दादागिरी चालणार नाही। हनुमंतजी येतोय मी आपल्याकडे। अनिकेतजी सुषमाताईंचा मुद्दा पूर्ण होऊ दे। सुषमाताई बोला, आपला वेळ जाईल, प्लीज बोला। मुद्दा एवढाच आहे, माझा शेवटचा मुद्दा एवढाच आहे की 10,000चा
पत्ते कुठं एकाच ठिकाणी जे पत्ते होते ते गुगल करायला मी तुम्हाला 1 तासाचा वेळ यासाठी दिला होता, कारण तुम्ही फील्डवरचे नाही, तुम्ही एसीत बसणारे आहात. त्यामुळे तुम्ही तुम्ही कोण आहे वेळ देणारे ताई? समजू शकते. पण हे विशालजींचा चॅनल आहे, त्यांचा शो आहे. भांडूप तुम्ही खुशाल गुगल करा. अनिकेतजी, मी येतो ना आपल्याकडे. कारकीर्द गुगलवरच चाललेली आहे. काँग्रेस गुगल अनिकेतजी, मी येणार आपल्याकडे देखील. बोला बोला सुषमाताई. तुम्ही मॅनर्स ठेवा. तुम्हाला कोण वकील म्हणते कॉप्या करून पास झाला? सुषमाताई, अरे आपण काय मुद्द्यावर म्हणताय? येऊया. शाळेत बसला का माणूस? असं का करतो? आम्ही मान सन्मान ठेवायला तुमचा ऐकायला चॅनलचा डेकोरियम पाळले काय पद्धत लावलाय? तुमची नाही, भाषा नाही, सगळी नाही, बदलाय. मी विशालची हात तुम्हाला हे योग्य नाही. हनुमंतजी, चॅनलला मी सोबत नाही, आपल्याकडे आपण देखील चॅनलला येतो सोबत आहे. नाही. मला सगळ्या मान्यवरांना सांगायचं, आपली वेळ खरंच संपत आलेली आहे. सुषमाताईंचा मुद्दा पूर्ण झाला असेल तर हनुमंत पवारजी. हा. मला फक्त त्याची माहिती द्यायची आहे. एकट्या मुंबईतल्या भांडूप अनिकेतजी येतोय. शेजारच्या नाहूर रेल्वे स्टेशन, जे नाहूर छोटं स्टेशन आहे, यशोधरा सोसायटी, एकाच पत्त्यावर तब्बल 9,500 मतदार नोंदवलेले आहेत. या सोसायटीचं एकूण जर मतदार काढले तर ते 3200 मतदान आहे. बरं. 3200 मतदार आहे. तिथला पत्ता दाखवत 9,500 मतदान. याचं क्लॅरिफिकेशन काय हे आधी वकिलांनी अभ्यास करावा, त्याला पुराव्यांसकट बोलावं. बरं, आणि मग नक्कीच. हे करावं. म्हणजे कुठे हा याचा घोळ झालेला अर्थ नाहूर वकिलांनी स्टेशन, थांबवा. त्या ठिकाणचा पत्ता आपण दिलेला आहे. हनुमंत पवारजी, आतापर्यंत झालेल्या चर्चेनंतर, राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर आता पुढे काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. हनुमंतजी, अगदी थोडक्यात, वेळ संपली आहे खरं. महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांचं बिंग